तर मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याचे नाव. कोणी आपले नाव विसरले तर आपल्याला किती वाईट वाटते. एकदाच भेटल्यावर कोणी आपलं नाव आठवतं तेव्हा किती छान वाटतं. जर कोणी आपल्याला विचित्र नावानं हाक मारली तर आपल्याला किती राग येतो. मग एका देशाचे नाव बदलून त्याची ओळख हिरावून घेतली जाते आणि ज्याचा त्याच्या संस्कृतीशी काहीही संबंध नाही अशा नावाने हाक मारली जाते, तर माणूस काय करेल याची कल्पना करा. आणि याहूनही मोठे दुर्दैव हे आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष उलटून गेली आणि राज्यकर्त्यांना त्याचे वाईट वाटू नये म्हणजे नवलच. ही चूक सुधारावी असे त्यांच्या मनात कधीही आले नाही. तर शेवटी ती वेळ येणार आहे जेव्हा ही चूक सुधारली जाईल. होय, बातमी अशी आहे की 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान बोलावल्या गेलेल्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकार राज्यघटनेत दुरुस्ती करून त्याचे नाव बदलून भारत करू इच्छिते, पण अजून तशी पुष्टी झालेली नाही. अनेक दिवसापासून याबाबत चर्चा सुरू होती. मात्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी G20 देशांच्या प्रमुखांना डिनरचे निमंत्रण पत्रिका पाठवली. जेव्हा द प्रेसिडेंट ऑफ भारत असे लिहिले गेले तेव्हा त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले. ही निमंत्रण पत्रिका बाहेर येताच एकच गोंधळ उडाला. विरोधी पक्षांनी आपल्या आघाडीच्या युतीला भारताचे नाव दिल्याने मोदी सरकार घाबरले होते आणि त्यामुळेच ते देशाचे नाव बदलणार असल्याचा आरोप काँग्रेस पक्ष करत आहे. केजरीवाल यांनी टोमणा मारत म्हटले की उद्या विरोधी पक्षांनी युतीचे नाव भारत ठेवले तर केंद्र सरकार देशाचे नाव भाजप ठेवणार का? याशिवाय अजून बरंच काही बोलले गेले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयावर सविस्तर बोलणार आहोत आणि या देशाचे नाव भारत ठेवण्यामागील कथा काय आहे हे सविस्तर समजून घेणार आहोत. आम्ही हेही सांगणार आहे की शेकडो वर्षापासून वेद आणि पुराणात भारताचा उल्लेख कसा आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मित्रांनो, हजारो वर्ष जुन्या सनातन परंपरेत प्रत्येक गोष्टीचा अर्थ, प्रत्येक गोष्टीची स्वतःची पद्धत आहे. प्रत्येक गोष्टीचे एक विधान आहे. मग ते अन्न असो, योगमुद्रा असो अथवा पूजा पद्धत असो, प्रत्येक गोष्टीचा एक नियम असतो. त्यामागे एक खोल तत्त्वज्ञान आणि विज्ञान असते. जरा विचार करा, सनातन परंपरेत जेव्हा आपल्या राष्ट्राला ओरिजिनल नाव देण्याची वेळ आली तेव्हा त्यामागे काय विचार असेल? भारत मीन्स भारत. Bhava means sensation, out of which comes emotion. Ra means raga or the tune. The tune is not yours, the existence has already set the tune. Now you have to just find the rhythm, which is the thala. If you find the right rhythm, you are a fantastic human being. If you miss the rhythm, you're crushed by the process of life. So we called this nation Bharata. शेकडो वर्षापासून या देशाला फक्त भारत या नावानेच ओळखले जात होते. यानंतर मध्ययुगात जेव्हा तुर्क आणि इराणी लोक सिंधू खोऱ्यातून इथे दाखल झाले तेव्हा ते स अक्षराचा उच्चार हा करत असे. अशा प्रकारे सिंधूचा अपभ्रंश हिंदू झाला आणि नंतर हिंदू या शब्दामुळे या देशाचे नाव हिंदुस्थान झाले आणि मग त्याला सर्व जग हिंदुस्थान म्हणू लागले. नंतर जेव्हा इंग्रज भारतात आले त्यांनी सिंधू खोऱ्याला इंडस व्हॅली असे संबोधले आणि त्यामुळे देशाचे नाव बदलून इंडिया असे करण्यात आले. असो, इंग्रजांना भारत किंवा हिंदुस्थान बोलायला अवघड वाटले म्हणून त्यांनी आपल्या देशाला इंडिया म्हटले. आता प्रश्न असा आहे की जेव्हा देश बाहेरच्या लोकांनी काबीज केला होता आणि त्यांनी आपल्या सोयीच्या जोरावर देशाचे नाव बदलले होते तेव्हा आपण काही करू शकलो नाही. असं असलं तरी असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशावर किंवा संस्कृती कॅप्चर करतो तेव्हा सर्वप्रथम त्याचे नाव हिरावून घेतो आणि त्याची ओळख बदलते. भारताबाबतही असेच घडले. पण मी म्हटल्याप्रमाणे ज्या दिवशी हा देश स्वतंत्र झाला त्याच दिवशी देशाचे नाव बदलून पुन्हा भारत असे व्हायला हवे होते. पण ती चूक सुधारण्याऐवजी आम्ही इंडिया हे नाव आपली ओळख म्हणून कपाळाला चिटकवले. आपल्या बँका, आपल्या सार्वजनिक कंपन्या आणि आपल्या सरकारी योजनांची नावे एकाच नावाशी जोडून आपण ते पूर्णपणे स्वीकारले. पण हेही खरं आहे की जेव्हा आपण एक देश म्हणून ऑलिम्पिक किंवा इतर कोणताही खेळ खेळायला जातो आणि इतर लोक आपल्याला इंडिया म्हणतात तेव्हा या नावाने आपल्याला चीड येत नाही. मग तोच इंडिया आपली ओळख आहे का? आमच्या क्रिकेट संघाचे नाव टीम इंडिया, आमची रिझर्व्ह बँक इंडिया असेल हे आम्ही का मान्य केले? तर इतर देशामध्ये आपली ओळख भारत म्हणून केली जाईल, इंडिया म्हणून नाही, असे आपल्याला का कधीच वाटले नाही? शेवटी जगातील अशा कोणत्या देशाला आजही गुलाम बनवणाऱ्यांनी दिलेले नाव धारण केले आहे? जरा विचार करा. मला सांगा, असा कोणता देश आहे ज्याच्या नावाचा त्याच्या संस्कृतीशी काही संबंध नाही? या देशाच्या संगीत
नृत्यकलामध्ये अभिजातता आहे, ज्यांच्या खाद्य पदार्थांनाही स्वतःची देशी ओळख आहे. एक देश म्हणून एवढी वर्षे उधार घेतलेल्या नावाचा बोझा का घेऊन फिरत आहोत? त्यामुळेच आपल्या राज्यघटनेतील इंडिया दॅट्स भारत म्हणून इंडिया हा शब्द काढून टाकण्याची चर्चा अनेक वर्षापासून होत आहे. मजेची गोष्ट म्हणजे जी काँग्रेस आज आरोप करत आहे की भाजप आपल्या इंडिया युतीच्या भीतीने देशाचे नाव बदलत आहे, त्याच काँग्रेसचे माजी खासदार शांताराम नाईक यांनी 2012 मध्ये भारताचे नाव बदलण्याची मागणी करणारे विधेयक आणले होते. जगातील सर्वात लोकप्रिय आध्यात्मिक गुरु सद्गुरूंनीही देशाचे नाव बदलून भारत करण्याबाबत सांगितले होते. Did we make a mistake then in converting our name from Bharat to India? A serious mistake. भाजप खासदार नरेश बन्सल आणि हरनाथ सिंग यादव यांनीही देशाचे नाव इंडिया बदलून भारत असे करण्याची मागणी केली आहे. 2014 मध्ये योगी आदित्यनाथ यांनीही खासगी सदस्य विधेयक आणून इंडियाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. इंडिया हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते काढून टाकावे अशी मागणी करणारी याचिका 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेचा हवाला देत याचिका फेटाळली होती. हे खरे आहे की काही लोक देशाचे बदलणारे नाव इंडिया ते भारत हे राजकारणाशी जोडत आहेत. पण गेल्या काही काळापासून मोदी सरकारने ब्रिटिश काळातील अनेक परंपरा एकामागून एक बदलल्या आहेत, हेही सर्वांसमोर स्पष्ट झाले आहे. PM मोदी सरकारच्या काळात बीट रीटची संगीत स्वरावट बदलण्यात आली. राजपथचे नाव बदलून कर्तव्यपथ करण्यात आले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या विमानामध्ये भारत हा शब्द जोडला गेला आणि ही सर्व कामे झाली तेव्हा इंडिया आघाडी युती कुठेच अस्तित्वात नव्हती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडिया आघाडी युतीत सहभागी झालेल्या अनेक पक्षांनी आपापल्या राज्यातील शहरांची नावे बदलून त्यांना त्यांची जुनी नावे पुन्हा दिली आहेत. मद्रास बदलून चेन्नई नाही का झाले? बॉम्बेचे नाव बदलून मुंबई नाही का झाले? कलकत्ताचे कोलकाता झाले की नाही? बँगलोरचे बंगळुरू नाही का झाले? शहरांना त्यांची खरी ओळख देण्याच्या नावाखाली हा प्रकार झाला. मग देशाला त्याची खरी ओळख का देऊ शकत नाही? म्हणूनच राजकारण बाजूला ठेवले तर जवळपास प्रत्येक क्षेत्रातील बड्या सेलिब्रिटींनी या नाव बदलाचे स्वागत केले आहे. शतकातील महानायक अमिताभ बच्चन साहेबांनी या बदलाचे स्वागत केले. भारत माता की जय लिहून ट्विट केले. गावस्कर सरांनी देशाचे नाव भारत ठेवणे हा अधिकार आहे हे सांगितले. वीरेंद्र सेहवाग म्हणाले की टीम इंडियाचे नाव बदलून टीम भारत ठेवावे. एवढा मोठा सेलिब्रिटी वर्ग इंडियाचा भारत येण्याआधीच ह्या बदलाला होकार देत असेल तर सामान्य माणूस किती खुश होईल. Like this, India, what does it mean? It doesn't mean anything. So if I give you a meaningless name, you will become a meaningless, stupid person in front of me because I have a meaningful name, I have a tradition, I have a culture, you have nothing. मित्रांनो, हा ज्ञानवापीवरचा गदारोळ असो वा कृष्णाच्या जन्मभूमीची केस असो वा इंडियाला भारत करण्याची चर्चा असो, जेव्हा जेव्हा अशा बाबी समोर येतात तेव्हा असा युक्तिवाद केला जातो की हा गोंधळ खूप जुना आहे, आपल्याला ह्या गोष्टी विसरून पुढे गेले पाहिजे. ज्ञानवापीच्या संदर्भात शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या मानवजातीसाठी 4-5 वर्षांचा काळ हा काल किंवा परवाचा विषय असतो. आपले सरासरी आयुष्यमान 70 ते 80 वर्षे इतके आहे. म्हणूनच आपण 4-5 वर्षांची चर्चा ऐकतो, आपल्याला वाटते ही खूप जुनी गोष्ट आहे. पण जेव्हा आपण आपल्या महान संस्कृतीकडे पाहतो आणि तिचा भूतकाळ समजून घेतो तेव्हा मला 2500 वर्षापूर्वीची चूक विसरल्यासारखे वाटत नाही, ज्याचा उल्लेख विष्णू पुराणात समुद्राच्या उत्तरेपासून हिमालयाच्या दक्षिणेपर्यंत भारताच्या सीमा पसरल्या आहेत याचा उल्लेख आढळतो. विष्णू पुराणात असे लिहिले आहे, जेव्हा वृषभदेव वनवासात गेले तेव्हा त्यांनी आपला मोठा मुलगा भरत उत्तराधिकारी म्हणून नेमला. असे म्हटले जाते की त्याच्या ह्याच मुलाच्या नावाने ह्या संपूर्ण प्रांताचे नाव भारत पडले. असे मानले जाते की महाभारतातल्या हस्तिनापूरचे महाराज दुष्यंत हे शकुंतलाचे पुत्र भरत नावाने ह्या देशाचे नाव भारत पडले. तसेच भारत नावाचे चक्रवर्ती सम्राट होऊन गेले, ज्यांना 4ही दिशांच्या भूमींचा स्वामी म्हटले गेले. ह्याच भारत सम्राटाच्या नावावरून देशाचे नाव भारत ठेवण्यात आल्याचा दावाही केला जातो. संस्कृतमध्ये वर्ष याचा अर्थ हिस्सा किंवा भूमीचा भाग असा होतो. याशिवाय दशरथ यांचा मुलगा आणि प्रभू श्रीरामांचा धाकटा भाऊ भरत याच्या नावावरूनही या देशाचे नाव भारत ठेवण्यात आले. रामचरित मानसनुसार श्रीराम वनवासात गेल्यावर भरतने सिंहासनावर श्रीरामांच्या पादुका ठेवून राज्यकारभार केला.
पण स्वतः कधीही राजा झाला नाही. त्याच्या नावावरून देशाचे नाव भारत ठेवले गेले अशी मान्यता आहे. याखेरीज अशीही एक मान्यता आहे, नाट्यशास्त्रात ज्या भरत मुनींचा उल्लेख आहे त्यांच्या नावावरून देशाचे नाव भारत पडले गेले. तसेच मत्स्य पुराणातही उल्लेख आहे की मनूने प्रजेला जन्म दिला आणि त्यांची काळजी घेतली, त्यामुळे मनुष्याला भरत म्हटले गेले आहे. आता हा इतिहास आहे देशाचे नाव भारत असल्याचा. ही मान्यता आणि तथ्य आहेत ह्या नावाच्या मागे. आणि काही लोकांचे म्हणणे आहे की हे सर्व श्रद्धा आणि धार्मिक कर्म आहे आणि हे सर्व जुने झाल्यामुळे भूतकाळ बाजूला ठेवा. आता असे बोलणाऱ्यांना एक तर भूतकाळाचे ज्ञान नाही किंवा त्यांना आपल्या संस्कृतीचे भान नाही. पण काही लोकांच्या अज्ञान आणि इतिहासाबद्दलचा अभाव ह्याची शिक्षा देशातील प्रजा का झेलेल? Where somebody occupies a nation, any conquering forces, first thing they will do is they'll change your name. This is the technology of dominance. This is the technology of enslaving. If you look at the African American history, when African people were brought in, the first thing is at the port, their names were changed. That's what has been done to us. एवढेच नाही, आपल्या इतिहासात भारतवर्षाशिवाय इतर कोणत्याही नावाचा उल्लेख नाही. आम्हाला वाटते की आपल्या आजच्या पिढीला हे कळायला हवे की आज ज्याला आपण भारत म्हणतो त्या नावामागे कोणती श्रद्धा आहे, मान्यता आहे. त्याशिवाय देशाची ओळख कशाने व्हावी अशी तुमची अपेक्षा आहे. आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. बाकी देशाचे नाव बदलणे हे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला वाटतं देशाचे नाव अधिकृतपणे बदलून इंडियावरून भारत करावे की तेच ठेवावे? या संदर्भात तुमचे मत आणि सूचना जरूर कळवा. बाकी व्हिडिओ आवडला तर शेअर करा. आमचे ग्लोबल मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आमचे फेसबुक पेज फॉलो करा. लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.